नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो। आज परत आपण एका प्लॉटवरती आहे। प्लॉट आहे हरभऱ्याचा। या ठिकाणी आपण बघू शकतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मिशन समृद्धीवरती विश्वास ठेवला, त्यांचा विश्वास आम्ही जबाबदारी म्हणून सांभाळा आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा फायदा झालाय, हाच एक महत्त्वाचा उद्देश आहे की तुम्हाला सांगणे की काय फायदा शेतकऱ्यांचा होतो आणि कशा पद्धतीने झालेला आहे। तर आपण शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत, माझ्यापेक्षा शेतकऱ्यांचे अनुभव हे खूप मोलाचे असतात आणि त्यांचेच अनुभव आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर नमस्कार दादा। नमस्कार सर। तुमचं नाव सांगा पूर्ण। माझं नाव संदीप प्रकाश साळवे, राहणार अडगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आता मला एक सांगा, आपला हा जो प्लॉट आहे, हा हरभरा आहे, हा किती आहे? हा 5 एकरचा प्लॉट। 5 एकरचा हरभरा आहे। व्हरायटी कोणती आहे? डॉलर ही व्हरायटी आहे। आता मला एक सांगा, हे तुम्ही लागवड करत असताना मिशन समृद्धीचं तुम्हाला म्हणजे माहिती कशी झाली? यूट्यूबच्या माध्यमातून झाली। यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही मिशन समृद्धीसोबत जोडले गेला? हो। तुम्ही काही व्हिडिओ बघितले बरोबर ना? काय चांगलं वाटलं बरं तुम्हाला व्हिडिओमध्ये? व्हिडिओमध्ये एक नंबर क्वालिटी, ते म्हणजे तुम्हाला जी माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानावर आम्ही काम करतो की शेतकऱ्याला माहिती झाली पाहिजे, त्याच्यानंतर काही तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने लावलं पाहिजे, कशाने मशागतीपासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंत आम्ही गायडन्स शेतकऱ्यांना करतो आणि त्याचबरोबर जे काही नवनवीन गोष्टी मार्केटमध्ये येतात ते तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्ही मदत करतो। तर त्यातल्या सर्वच काही गोष्टी म्हणजे माहिती, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आवडल्या। हो। त्याच्यानंतर तुम्ही माझ्यासोबत संपर्क केला। हो। तर सर्वात पहिले जो काही संपर्क झाला, तर भरपूर लोक हे ऑनलाईनवरती किंवा यूट्यूबवरती विश्वास नाही ठेवत की खूप व्हिडिओ बघतो आम्ही, खूप काही गोष्टी आहेत, तर तुम्हाला नाही वाटलं असं काही? नाही, रिझल्ट घेऊन पाहणं होता मला, म्हणजे स्वतः तुम्हाला अनुभव घेऊन पाहायचा होता। तुम्ही जे काही व्हिडिओ बघितले त्याच्यात शेतकऱ्यांचे अनुभव बघितले असतील, माझे स्वतःचे त्याच्यामध्ये व्हिडिओ आहेत, माझे स्वतःचे अनुभव बघितले असतील, कुठेतरी विश्वास ठेवून बघायचा असं तुम्ही विश्वास ठेवून बघणं। आणि जो काही विश्वास ठेवलाय तुम्ही, मग तो मार्गदर्शनावरती असेल तर तुम्हाला जे काही मार्गदर्शन दिलं गेलं ते खरंच योग्य होतं? हो सर, मार्गदर्शन एकदम योग्य। आणि तुम्ही त्याच्यानंतर म्हटलं की सर तुमच्या अनुभवातून काही औषधी आम्हाला सजेस्ट करा, तर त्या ही औषधी तुम्ही तुमच्या या हरभरा पिकासाठी वापरलेल्या, त्याचा अनुभव सांगा आम्हाला थोडासा। प्रोडक्टचा एक नंबर रिझल्ट आहे। अच्छा, जबरदस्त आहे। मग मला एक सांगा, बघा शेतकरी बांधवांनो, यांचा 5 एकर हरभरा बरोबर ना? हो, 5 एकर हरभरा, याच्यासाठी यांना आपण प्रोटेक्शन दिलेलं होतं, जैविक बुरशीनाशक। बरं, त्याच्यानंतर यांना आपण फुलांसाठी, वाढ करण्यासाठी, काळोखीसाठी यांना हे लेक्सा म्हणून दिलेलं होतं। याच्याबरोबर हे पोटॅशियम ह्युमेट होतं, याच्यामध्ये पांढरी मुळी फोडणे याचं वर्किंग हे होतं, क्वालिटीसाठी होतं। आणि त्याच्यानंतर हे ॲक्टिव्ह स्टिकर, स्प्रेडर, पेनिट्रेटर या सर्वांचं वर्किंग करणारं एक औषध, असे 4 औषधी आपण यांना सजेस्ट केल्या होत्या। आणि याचबरोबर यांना रासायनिक केमिकल कीटकनाशक वापरायला सांगितलं होतं। तुम्ही वापरलं की नाही वापरलं? नाही, ते नाही वापरलं। वापरलंच नाही, फक्त सेपरेट एवढंच वापरलं। किती फवारे झाले याच्यावरती? याच्यावर जर्मिनेशनसाठी आणलं होतं ते, आणि ही एक फवारणी झाली। म्हणजे जर्मिनेशनसाठी जे वापरलं होतं, सुरुवातीला जर्मिनेशनचा अनुभव कसा राहिला होता? जर्मिनेशनचा एक नंबर राहिला, म्हणजे 100% फायदा जर्मिनेशनचा झाला होता। त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यानंतर ही औषधी फवारणीचा विश्वास झाला की नाही बाबा जर्मिनेशनचा एवढा चांगला रिझल्ट येऊ शकतो, तर एक फवारी सुद्धा घेऊन बघू। तर जो काही विश्वास तुम्ही ठेवलाय, तर औषधी तुम्हाला रासायनिक सारख्या महागड्या वाटल्या की स्वस्त वाटल्या? स्वस्त मार्केट पेक्षा जे रासायनिक। बरं, रासायनिकचे पण तुम्ही फवारणी काढलेच असतील याच्यावरती? हो। टोटल फवारणी किती झाल्या? टोटल ते माग 2 झाल्या होत्या रासायनिकच्या, आळीसाठी, त्यासाठी तिसरी फवारणी। म्हणजे तुमच्या तिसरी फवारणी ही आहे। 2 फवारणी रासायनिकच्या घेतल्या होत्या, तर 5 एकरावरती एक रासायनिकची फवारणी केवढीची व्हायची? जवळपास 5-5.5 हजाराची झाली एक फवारणी। 2 फवारणी तुमच्या 10,000 क्रॉस करून गेलेल्या आहेत। या औषधांसाठी किती खर्च केला? या औषधासाठी 6,000 ₹58 रुपये खर्च केला। किती फवारणीसाठी? एका एका फवारणीसाठी केला। खर्च तेवढाच झाला मग, पण रिझल्ट त्यांच्यापेक्षा चांगला वाटतं का? जास्त रिझल्ट आला। हे कशाहून कळलं बरं आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट आहे? होऊ शकतं ना तुम्ही, म्हणजे इतरांशी तुलना केली का फक्त तुमचंच? माझं। बरं, शेजारचे तुमचे प्लॉट अशीच आहे का तुमच्यासारखे की नाही? फरक आहे, भरपूर फरक आहे। तोच तुलना केली ना आपण की बाबा त्या प्लॉट मध्ये फरक आहे, ज्या माझ्या शेजारचा एकाच दिवशी लागवड केलेला प्लॉट आहे त्याच्यामध्ये फरक आहे आणि याच्यामध्ये फरक आहे। बरं शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून, खूप महत्त्वाचा एक विषय दाखवणार आहे। रिझल्ट तर या ठिकाणी आपण म्हणतो ना, काही शेतकरी म्हणतात की सर 2 तासावर फवारून बघतो, रिझल्ट आज मी पूर्ण शेत फवारेल, असं म्हणतात बरेचसे शेतकरी। यांनी विश्वास ठेवला, यांना सुद्धा एकच गोष्ट बोलली होती, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलाय ना, 1 तास कुठेतरी सोडून द्या, नाही सोडलं, बांधावर सोडा, मधात सोडा, कुठेही सोडा, 1 तास सोडून द्या, रिझल्ट बघा, एवढा मी त्यांना विश्वास दिला होता। ते म्हणे सर तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, सगळंच फवारून घेतलं। पण त्यांनी एक गोष्ट आवर्जून केली होती बघा, या ठिकाणी 2 आंबे आहेत, तो तुमच्या डाव्या हाताचा जो आहे तो आंबा आणि हा उजव्या हाताचा,
तर याच्यावरती त्यांनी औषध फवारलंय, याच्यावरची औषध नाही फवारलं. एक विश्वास म्हणून जे उरलं होतं अर्धी टाकी, बरोबर ना सर? अर्धी टाकी उरलं होतं औषध सगळ्यात शेवटी ते आंब्यावरती फवारलं आणि याच्यावरती फवारलेलं नाहीये. तर थोडंसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्याला फवारलंय त्याला म्हणजे फ्लोरा इतका लागलेला आहे की पूर्ण झाड भरलेलं आहे, आणि ज्याला फवारलेलं नाही त्याला फ्लोरा दिसतोय पण नगण्य, थोडासाच काहीतरी. या ठिकाणी आपण बघू शकतो या आंब्यावरती यांनी स्प्रे काढलेला आहे, याला कशा पद्धतीनं फ्लोरा लागलेला आहे. आणि हा एक आंबा आहे ज्याच्यावरती फ्लोरा नाहीच आहे, निघूच राहिला कुठेतरी, पण याला फुटलेला आहे आणि याला अजून कुठेतरी निघतोय. बघा या ठिकाणी अजून पण काही फ्लोरा याला निघतोय. बरं, ज्याला फ्लोरा निघलाय थोडासा झूम करून जर दाखवता बघा, त्याला आंबे पण लागायला लागलेले आहेत. आणि या ठिकाणी नवीन फ्लोरा सुद्धा अजून निघत आहे, पूर्ण निघलेला नाहीये. हे आपण बघू शकतो. तिकडे बघू शकतो सर, थोडस तिकडे दाखवा या जवळ. याला फ्लोरा नाही. हा एक अनुभव उगाच नॉर्मल पलीकडच्या साईडला असेल, इकडच्या साईडला तर काहीच दिसत नाही. हा आंबा आपण पाहू शकतो इकडे कसा गजबजलेला आहे, भरलेला आहे. हा एक सर्वात मोठा अनुभव. यांना सांगितलं तर 1 तास सोडा, त्यांनी तास सोडूनच द्या. आंबा सोडलाय आणि आंबा फवारलाय. हा सर्वात मोठा रिझल्ट तुम्ही बघू शकता. सर रिझल्ट कसे आहेत? रिझल्ट 1 नंबर. म्हणजे याच्यावर तरी विश्वास येऊ शकतो आपल्याला. बरं, तुमच्या सोबत म्हणजे तुम्ही त्या दिवशी औषध घ्यायला चालले ते देवाजी सरांकडे, तुमच्या सोबत अजून 2 शेतकरी 3 शेतकरी तुम्ही सोबत घेऊन गेलेला होता, बरोबर? तर त्या शेतकऱ्यांचा अनुभव कसा राहिला? आज ते आपल्याकडे इथं अवेलेबल आल्यानंतर प्लॉट पाहिल्यानंतर त्याला 1 नंबर रिझल्ट वाटला. त्यांना आले म्हणे 100% रिझल्ट आहे म्हणे औषध. स्वतः त्यांनी सांगितलं स्वतः, म्हणजे त्यांचे वैयक्तिक अनुभव आले नाही, ते बाहेर गेले नाही, तर ते आज पण आपण त्यांचे अनुभव घेतले असते, घेऊ आपण पुढे. पण त्यांनी स्वतःहून रिझल्ट सांगितले का? स्वतःहून रिझल्ट सांगितले की लय भारी आहे म्हणून. त्यानं मला फोन करून बोलवलं होतं. अच्छा, त्यांच्या प्लॉट वरती नाही, त्यानं मला त्याचे ते शेतात आल्यानंतर माझ्या शेतात पाहिल्यानंतर त्यानं मला फोन. अच्छा, तुमच्या शेतात पाहिल्यानंतर परत फोन करून बोलवलं. सर त्यांचे रिझल्ट जे आले ते पण खूप चांगले होते. बरं, किती दिवस वाट पाहावे लागले रिझल्ट साठी? 4 दिवस. 4 दिवसामध्ये मनासारखे रिझल्ट दिसले. 1 नंबर. सर काही लोक म्हणतात आता रासायनिकचं असं असतं, आज फवारलं की आपण लवकर रिझल्ट पाहू शकतो, आणि काही लोकांचं म्हणणं असतं की जैविकचे रिझल्ट येतात पण लेट येतात, किंवा म्हणतात की रिझल्टच येत नाही. तर आज 4 दिवसामध्ये रासायनिकचे रिझल्ट यायला पण कमीत कमी 4 ते 6 दिवसाचा रिझल्ट वेळ लागतोच, आणि तोच 4 ते 6 दिवसाचा वेळ आपल्याला या हरभऱ्यामध्ये लागला, बरोबर? तर रिझल्ट बद्दल काय म्हणणं आहे तुमचं, की नाही रासायनिक एवढाच चांगला आहे की रासायनिक पेक्षा चांगलं? जैविक चांगलं आहे. परत याचं नुकसान पण काही नाहीये? नाही, काहीच नाही. बघा शेतकरी बांधवांनो, ही लाईव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे. या ठिकाणी यांनी क्वालिटी वापरलंय, या ठिकाणी प्रत्येक प्रोटेक्शन वापरलं, या ठिकाणी हे लेक्सा वापरलंय, लेक्सा हे ॲक्टिव्ह वापरलंय. आणि सर्वात महत्त्वाचं या बुरशीनाशकाचा एक फायदा असा झाला यांना की मर बघा कुठं दिसतंय का? थोडीशी एक नजर टाका सर पूर्ण प्लॉटवरती, मर कुठे दिसतं का तेवढं एक बघा. सर मर आहे आपल्या प्लॉटमध्ये? मर नाही. आता काही नवीन शेंडे कर्पूर किंवा फवारणी घ्यायच्या अगोदर दिसत होते, आता दिसून आता कुठेही दिसत नाही. बरं बघा, हा सर्वात मोठाचा अनुभव. याने जी बुरशी यायची होती ती बुरशी सुद्धा आलेली नाहीये, आणि जैविक बुरशीनाशकावर बरेचसे लोक विश्वास ठेवत नाही. खूप ब्रँडिंगचे आज केमिकलचे आहेत, पण त्याच्यापेक्षाही चांगला रिझल्ट आहे सर, आणि विशेष म्हणजे जैविक आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, हे सगळे अनुभव तुमच्या समोर आहे, वापरलेले दाखवतोय. असं नाही की उगाच व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवतो, वापरलेले सगळे अनुभव आहे, लाईव्ह डोळ्यासमोर अनुभव आहे आंब्याचे सुद्धा. की एकावर फवारलं नाही, आणि आता याच्यापेक्षा मोठा रिझल्ट तर मी काही दाखवू शकत नाहीये रिझल्टचा. तर तुमचं समाधानी आहे सर? मी समाधानी. की औषधांमध्ये सुद्धा समाधानी तुमची, आणि जे काही मार्गदर्शन तुम्हाला झालं त्याची सुद्धा समाधानी आहे. आणि जे तुम्ही इतर शेतकऱ्यांना घेऊन गेले होता सोबत, की बाबा चाल मला जर्मिनेशनचा चांगला रिझल्ट आलाय, तुम्ही पण चला एक फवारणी आपण घेऊन बघू. तर त्यातला असं पण काही अनुभव झाला होता की एका शेतकऱ्याने विश्वास नाही ठेवला, औषधी घेतल्या पण परत केल्या होत्या. आज त्या शेतकऱ्याचं म्हणणं काय? त्या शेतकऱ्याचं म्हणणं तर आणलं असतं तर परवडलं, तेव्हाच आणलं असतं तर परवडलं असतं. कुठेतरी विश्वास कमी पडला होता, आणि तो विश्वास त्यांनी ठेवला नाही, तर त्यांना आज कुठेतरी पश्चाताप होतं की आणला असतं तर फायदा झाला असता. तर मग जी देवाजी सरांनी तुम्हाला सर्व्हिस दिली ती पण चांगली वाटली. बरं, जे लोक तुमच्या सोबत आज मिशन समजून म्हणजे जे लोकांना पाहताय तुम्ही, त्या लोकांबद्दल तुमचं काय म्हणणं? खरंच आपण जे आहे तेच दाखवतोय का काही शिल्लक सांगतोय? शिल्लक तर काहीच नाही, म्हणजे असं फुगवून दाखवण्याची गोष्ट असं काही आहे? काहीच नाही. शेतकरी बांधवांनो, मिशन समृद्धी हा जो कन्सेप्ट आहे, जे आहे ते दाखवण्याचा आहे. मी कधीच प्रोडक्टची मार्केटिंग करत नाही, हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. प्रोडक्टची मार्केटिंग याच्यासाठी करत नाही कारण तुम्हीच मला म्हणसाल की प्रोडक्टची मार्केटिंग करायला लागलेलं आहे. रासायनिक सांगितलं तर रासायनिकची मार्केटिंग मी का करावी? त्यासाठी मला काय पैसे मिळतात? याच्यासाठी पण काही पैसे मिळत नाहीये. पण मिशन समृद्धी अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आहे त्या शेतकऱ्यांना रिझल्ट कशा पद्धतीने आले, त्यांचा विश्वास खरोखर पूर्ण झाला की नाही झाला, याच्यासाठी यांचा अनुभव तुम्हाला दाखवायचा आहे म्हणून व्हिडिओ बनवतोय.
तर कसा वाटतो यांचा प्लॉट प्लीज मला आवर्जून सांगा. प्लॉट आवडला, शेतकऱ्यांचे अनुभव आवडले, हे आंब्याचे रिझल्ट जर तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीनं खरोखर तुम्हाला वाटतंय. आणि असेच काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असले हरभरा पिकासंदर्भातले तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. कारण हे मिशन समृद्धी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं आहे. यात कोणतीही कंपनी नाही किंवा कोणताही दुकानदार तुम्हाला रिकमेंड करत नाही. पण तुमचे अनुभव त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. यांचे अनुभव सांगितले तुमचा फायदा होण्यासाठी. तुम्ही इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून तुम्ही स्वतः एक वेळेस विश्वास ठेवून ह्या गोष्टी करून बघा. रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर असेल. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होणार आहे. धन्यवाद शेतकरी बांधवांना. धन्यवाद.